to stop me on the street last night. Said everything's alright. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. दाढी सांगा पहिल्यांदा कशी दिसते ती. विचारलं होतं म्हणजे मी दाढी कशी दिसते ते सांगा म्हणून कमेंट करू. दुसरं एका राज्यात जिथे की आपलं एक्झिबिशन आहे, पण चाललं आहे एक्झिबिशनसाठी एका सिटीमध्ये. तर ते एक्झिबिशन आहे. तर आत्ता कालपासून आमचं सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे. आता थोडंसं लास्ट मिनिटचं एक पॅकिंग बाकी होतं. तर तेवढं पॅकिंग करायला मी आत्ता आलो गोडाऊनवरती. तेवढं पॅकिंग करून झालं की 8:30 वाजता बस आहे आमची पुणे स्टेशनवरून. तर त्यामध्ये सगळा माल वगैरे लोड करायचा बसमध्ये. तर आपण चाललो हैदराबादला. तर आजचा ब्लॉग हा हैदराबादचा असणार आहे. तिकडं आपलं एक्झिबिशन त्यासाठी चाललं आपण. तर चला आता जाऊया, ब्लॉग कंटिन्यू करा. It seems your meal ticket is gone, but life goes on. I could never imagine something better. Yeah, right. Now you're cooking on high heat. आली. तर आपल्या बॅग अशाच बघा, ह्या बॅग बसमध्ये सगळं ठेवायचे आहेत. तर आता बघू तो माणूस कधी ठेवतो तो. आणि हा जो समोर ब्लॅक शर्टवाला जो माणूस दिसतो ना, तो एक नंबर माणूस आहे. त्यांनी सगळी सोय करून दिली आपली. आणि हा नामदेव माणूस होता. त्यांनी सगळे आपल्या बॅग बसमध्ये ठेवल्यात व्यवस्थित. सगळ्या 7 बॅग होत्या आपल्या. आणि बसमधला आतला व्ह्यू बघा. जास्त काय शूट केलं नाही मी बसमध्ये, कारण ती लोकं होती त्यामुळं. आणि बस 10:30 वाजता जेवायला थांबली यवतच्या इथं. मी काही जेवलो नाही, पण मॅडमनी सँडविच आणले होते तेच खाल्ले. गोड पान मिळेल, साधा पान मिळेल. उतरा, लवकर उतरा, पटापट उतरा. पुढे बस थांबणार नाही. बस आगे रुकेगा नहीं. In the middle of the street, roller coaster, take me to a better time. Let's go. All sing your high line with the roller coaster of life. It's time to all choose your timeline on the roller coaster of life. कारण की 6 वाजता म्हणजे ते पोहोचणार आपण तिथं. तर बरोबर 6 वाजता पोहोचलो. आणि आम्हाला आलो हॉटेलमध्ये आहे का, तर फ्रेश वगैरे होणार, आंघोळ वगैरे करणार. आणि तिथून जाणारे परत एक्झिबिशन सेंटर, तिथं सगळ्या बॅग वगैरे ठेवल्यात आम्ही. तर तिथून आता आवरून वगैरे जातो तिथं, कारण की झोप झाली त्यामुळे जरा फ्रेश वगैरे होतो. आणि मग जाणार तिथं. नंतर मग आपलं एक्झिबिशन चालू. 56 नंबरचा स्टॉल आहे तिथं. एका जणांना सांगितलं बॅग वगैरे ठेवले तिथं. तर त्यांना म्हणलं आलोच आम्ही आवरून. तर चला आता आवरू वगैरे, फ्रेश वगैरे होऊ, ब्रेकफास्ट करू आणि जाऊया मग तिथं एक्झिबिशन एन्जॉय करा. सोल सांगते. A few moments later. आम्ही आता इथं जवळजवळ 7 वाजता आलो आहे. 7 वाजल्यापासून आता जवळजवळ 8:30 पावणे 9 झालेत. एवढे वेळ झालं बसले, आवरलो, फ्रेश वगैरे झालो. बाथरूममध्ये सगळं कांड केलं आहे. कपडे बदललेत, तोंड म्हणजे हातपाय वगैरे धुतलेलं. आंघोळ करायला काय चान्स नाही आहे. हॉटेलमध्ये आम्ही बसलो आहे. तर आवरलं वगैरे सगळं, फ्रेश होऊन घेऊ बसलो मी. तर कॉफी पिली, चहा पिला. आता जायचं आहे एक्झिबिशनच्या इथं आपलं. मी आत्ता आलो आहे ते एक्झिबिशनच्या इथं. तर सगळ्यांची धावपळ चालू आहे. आपल्या बॅग तिथं ठेवल्यात, सकाळच्या तिथंच आहेत अजून. आता त्या ट्रॉली शोधतोय, अशी ट्रॉली. तर ते घेऊन जायची त्यामध्ये बॅग. आता हा बघा ती ट्रॉली आली आहे. तर त्यामध्ये आता बॅग घेऊन जायची तिकडं स्टॉल आहे आपला तिकडं आतमध्ये. पिकअप आली बघा तिकडून, गर्दी फुल. हा बघा सगळ्या बॅग आणून ठेवल्या तिथं. आता आपलं मेन म्हणजे रॅक आहे ते चाललं नाही अजून. त्यामुळे ते रॅक आलं की लावायला घ्यायचं आहे. बाकीच्यांची तयारी चालू झाली. रॅक वगैरे लावायची, म्हणजे सामान लावायची. फुल गर्दी आहे, रश आहे. तिकडं पलीकडं तुम्हाला फूड कोर्ट वगैरे ते पण आहे, खाण्यापिण्याचं DJ वगैरे आहे लाईव्ह. ते सगळं दाखवतो. पण जसं पुढं जाईल तसं व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा. तर आता आपला सगळा सेटअप वगैरे लावून झालेला आहे, म्हणजे बॅग वगैरे स्टॉल वगैरे सगळं लावून झालेलं आहे. आणि हे 2 जण आहेत ते पण पुण्याहून आले होते. आणि बाकीच्यांचं पण स्टॉल लावायची गडबड चालूच आहे सगळ्यांची. तर आपलं स्टॉल वगैरे लावून झालं आहे सगळं मस्तपैकी. आणि हे बघा हे लाईव्हचं सगळं बँड वगैरे ते म्युझिकचं आहे. आणि हे सगळे पुढं समोर दिसतात ते स्टॉल सगळे फूड स्टॉल आहेत. फूड स्टॉल, बिअर स्टॉल, म्हणजे खाण्यापिण्याचे स्टॉल वगैरे असे सगळे. दारू वगैरे, बिअर सगळं म्हणजे होतं तिथं. तर सगळे इथं स्टॉल आहेत फूडचे वगैरे. नाईस टू मीट यू अगेन. आणि एक नंबर केलं होतं डेकोरेशन. आता मी बसलो जेवायला. आणि ते पण झोमॅटो केलं. झोमॅटोवाल्याला ऑर्डर केली 12 वाजता, तो आला 1:30 वाजता. कारण तो काय मला म्हणत होता
आणि मी त्याला काय म्हणत होतं ते कळतच नव्हतं. अण्णा अण्णा करायचा नसतो. आणि स्टॉलवरती गर्दी बघा आता, भरपूर गर्दी, लोक भरपूर आली होती. लोकांनी खूप एन्जॉय केलं. तर बघू शकता तुम्ही लोकांची कशी शॉपिंग चालू आहे, गर्दी आहे भरपूर स्टॉलवरती. तर स्टॉलवरती जराशी गर्दी कमी झाली. तर मी तिकडं लाईव्ह शो बँड वगैरे चालू झाला होता. तर मी चला तिकडं जाऊन येऊ आपण, तुम्हाला दाखवतो. चला लोक लाईव्ह बँड वगैरे सगळं बंद झाल्यानंतर लोकांची आता गडबड चालू आहे पॅकिंग करायची, कारण एका दिवसाचं एक्झिबिशन होतं त्यामुळं लोक सगळे बंद करायला लागले. आता आम्ही चाललो टेम्पो बुक करून. टेम्पो पण एकतरी भेटत होता आणि आमची 11:15 वाजताची बस होती. ऑर्डर करत होतो पण ऑर्डर काही बुक होत नव्हतं, त्यामुळं आम्ही टेम्पोचं एक लोकल आला होता त्याला पकडलं पटकन, कारण बस होती. आता बसमध्ये आलो आम्ही, जेवलो वगैरे काहीच नाही. बसमधलं आतलं ही बघा विजयनंदन ट्रॅव्हल्सची बस होती ही 11:15 वाजता. जितना लेट कैसे हो गए फिर? थोड़ा एक आधा घंटे से 16 घंटे जाए, हमारा गाड़ी का थोड़ा प्रॉब्लम हुआ था, हाँ क्या? इसलिए काफी लगा। घाट को खाना भी नहीं खाए हम लोग, हम भी नहीं खाए। हम तो एक्झिबिशन संपल्यानंतर आम्हाला वाटलं की बस थांबवलं कुठंतरी जेवायला, म्हणजे 11:15 वाजता बस होती आणि आमचा प्रवास होता मुंबई हैदराबादवरून ती बस चालली होती मुंबईला. तर आम्हाला वाटलं कुठंतरी स्टॉप गेली ती जेवण्यासाठी, त्यामुळे आम्ही कुठे जेवलोच नाही. तर आम्हाला नंतर कळलं की बसमध्ये बसल्यावरती की बस थांबणारच नाही, त्यामुळं आम्ही उपाशीच होतो दोघं पण. तर नंतर खूप भूक लागली होती, त्यामुळे ड्रायव्हरशी आम्ही बोलत होतो. आणि बसचा आपला कॉकपिटचा व्ह्यू बघा, बस ड्रायव्हिंगचे तर बस बटणं वगैरे काही कशी येते. तर आता आलो आपण आपल्या लोकेशनला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत. टाटा, केअर, गुड बाय. अण्णा शब्बा खैर. अण्णा अण्णा अण्णा.